दिवसभर घरात बोर झाल्यावर आम्ही मायलेकी गेलो गच्चीवर. आणि गच्चीच्या बाजूला असा काहीतरी व्ह्यू आहे जिथे भरपूर अशी नारळाची झाडं आहेत आणि इतरही भरपूर झाडं आहेत. तर पक्ष्यांचा बराचसा किलबिलाट इथे ऐकायला येतो आणि असं मस्त छान 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 वाटतं. बाळपण इथे मस्त गुंग असतं खेळण्यात. तर तिला मी रोज इथे घेऊन येते आणि ती फार हॅपी असते इकडे आल्यावर. येताना काहीतरी असा व्ह्यू होता, मस्त सनसेट झालेला होता आणि वातावरण पण असं सुंदर झालं होतं, ढगाळ वातावरण झालं होतं. बराचसा टाईमपास केल्यानंतर मी पटकन आले खाली आणि मी घेतली स्वयंपाकाची तयारी करायला लागली. आज स्वयंपाकामध्ये मला काही जास्त करायचं नव्हतं, फक्त पिठलं आणि चपाती करायची होती. तर मी पटकन चपात्या करायला घेतल्या आणि पिठल्याची तयारीसुद्धा झालेली होती. पिठलं आमच्याकडे जरा पातळच केलं जातं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गाठी असतात. बरेचसे लोक पिठलं आधी पाण्यामध्ये त्याला गाठी मोडून मग ते केलं जातं, पण मी डिरेक्टली बेसन पीठ उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्याला घोटून घेते. इथे मस्त माझं असं पिठलं तयार आहे आणि मी जेवण केलं. नंतर मी भांडी वगैरे सगळी घासून घेतली, किचन ओटा साफ केला. रात्री सगळी कामं आवरली तर सकाळी किचनमध्ये एंटर केल्यावर फ्रेश वाटतं. तर अशा प्रकारे मी माझी साफसफाई करून घेतली आणि अशा प्रकारे माझा दिवस गेला. चला, अशा नवनवीन व्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा परत भेटू अशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.